नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. आणि आज आपण निघालो आहे ना एका देवदर्शनाला. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की मित्रांनो श्रावण मास सुरू आहे. तर श्रावण मासामध्ये आपण आज निघालो आहे एका शिवमंदिराला भेट द्यायला. आणि ह्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं ना मित्रांनो, तर हे जे शिवमंदिर आहे ना ते चारही बाजूनी पाण्याने वेढलेलं आहे आणि मध्यभागी मित्रांनो हे शिवमंदिर आहे. तेच पाहायला आपण आज निघालो आहे. तर आपल्या सावर्डेगावपासून शिरंबे जे गाव आहे त्या ठिकाणी हे मंदिर आहे. तिथपर्यंत आपला प्रवास आपल्याला करायचा आहे. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा. आणि तिथपर्यंत कसं जायचं, कोणत्या ठिकाणी तुम्हाला थांबायचं आहे, ही संपूर्ण तुम्हाला शेवटी मिळणार आहे व्हिडिओच्या. नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. आता आपण येऊन पोहोचलो आहे आंबेडगावला. आणि समोर जो रस्ता दिसतोय तो रस्ता मित्रांनो गेला व्हाकडे. राईट हँड साईडचा रस्ता आहे ना तो गेला आबडोलीकडे. तर मित्रांनो हा रस्ता आला वाहाकडून आणि समोर जो रस्ता गेला ना तो वीरबंदर या ठिकाणी गेला आहे. आणि आपल्याला जायचं आहे तर राईट हँड साईडला तुम्हाला साईन बोर्ड दिसतोय शिरंबे या गावाचा. आणि त्याच्या बाजूलाच हे श्री मल्लिकार्जुन मंदिर त्याचा बोर्ड देखील आहे. ह्याच रस्त्याने आपल्याला पुढपर्यंत जायचं आहे. पोहोचलं आहे पण मित्रांनो ज्या ठिकाणी हे जे श्री मल्लिकार्जुन मंदिर आहे त्या ठिकाणी. आणि समोर तुम्ही पाहता ही कमान आहे मंदिराची. आणि इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे त्या मंदिराकडे. तर चला आता मंदिरात जाऊया. तर या रस्त्याने आपण येतो आणि समोरच हे मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे. आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही इथे याल ना तर तुम्हाला पार्किंग तशी सुविधा आहे इकडे. तुम्ही तुमच्या मोठ्या गाड्या तिकडे आणू शकता. तर मित्रांनो हे आहे श्री मल्लिकार्जुन मंदिर शिरंबे या ठिकाणी आत्ता पोचलो आहे आपण. आणि पाहू शकता की हे जे मंदिर आहे ना चारही बाजूला ह्या मंदिराच्या बाजूने तळ आहे. आणि ह्या तळाच्या मध्यभागीच हे मंदिर आहे. हे संपूर्ण तळ आहे. मागच्या बाजूला देखील सेम. आणि ह्या तळाच्या मध्यभागी हे मंदिर आहे. आता आतमध्ये जाऊया आणि देवांचं दर्शन घेऊया. बांधकाम जर पाहिलं ना तर संपूर्ण लाकडी बांधकाम आहे या मंदिराचं. आणि मित्रांनो खूप जुनं असं मंदिर आहे. तर ही मंदिराची मागची बाजू आहे. आज रविवार आहे त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नाही आहे. पण ज्यावेळेस श्रावणातले सोमवार आणि शनिवार चालू होतील ना तेव्हा मंडळी इथे खूप सारी गर्दी होऊन जाईल. मित्रांनो हे आहे मुख्य मंदिर. आणि त्याच्या बाजूलाच आहेत ना दोन मंदिर आहेत. आणि ती जी मंदिर आहेत ना इथल्या ज्या ग्रामदेवता आहेत ना त्यांची मंदिरं आहेत. आता आपण तिथे जाऊया आणि ती मंदिरं देखील पाहूया.
आणि समोर जे आत्ता आपण पाहतोय ते आहे श्री वरदान देवी मंदिर, जे की ह्या गावची ग्रामदेवता आहे. गावदेवी संरक्षिणी चंडिका मंदिर, चंडिका देवी. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ नीट पाहिला असेल ना, गाभाऱ्यातलं जे फुटेज तुम्ही नक्की एकदा नीट चेक करा. आणि जी पाण्याची पातळी त्या लेवलला आहे तिथपर्यंत, तीच पाण्याची पातळी या तळ्यापर्यंत, म्हणजे तळ्याच्या लेवलला आहे. तर मित्रांनो, आत्ताच मी दर्शन वगैरे घेतलं आहे आणि मित्रांनो इतकं भारी वाटतं आहे ना. परिसर इथला खूप शांत आहे आणि मनाला खूप प्रसन्न करणार आहे. तर नक्कीच तुम्ही इथे एकदा या आणि भेट द्या. हे मुख्य मंदिर आहे आणि ह्या मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला ना मित्रांनो पूर्ण घनदाट जंगल आहे. आणि या घनदाट जंगलाला ना इकडे देवरायचं म्हटलं जातं, जे की रिझर्व फॉरेस्ट असतं. आणि मंडळी, या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल, हे जे तळ आहे ना, त्या तळ्याचं पाणी आहे ना ते 12ही महिने त्याच लेवलला असतं आणि हे पाणी कधीही आटत नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला इथपर्यंत यायचं आहे ना, तर तुम्ही मुंबई गोवा महामार्गावरती वहाळ फाटा हे जे ठिकाण आहे ते डिरेक्टली तुम्हाला वहाळ या गावी घेऊन येईल. आणि वहाळ गावावरून साधारण 7 ते 8 किलोमीटरवरती असणार हे शिरंबे गाव आहे. आणि या शिरंबे गावामध्ये श्री देव मल्लिकार्जुनाचं हे मंदिर आहे. तर मंडळी, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आपण आज गेलेलो शिरंबे या ठिकाणी असणाऱ्या श्री देव मल्लिकार्जुन या मंदिराच्या दर्शनासाठी. आणि आपण पाहिलं की हे जे मंदिर आहे ते चारही बाजूनी पाण्याने वेढलेलं आहे. असं अप्रतिम सुंदर मंदिर आहे. नक्कीच तुम्ही या ठिकाणी एकदा भेट द्या. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.